स्वामी म्हणतात, बाळा, दुसऱ्यांच्या आयुष्यात काय चालले आहे हे पाहण्यात तुझा वेळ वाया घालवू नकोस. कोण काय बोलतो, कोण कसे राहते, कोणाच्या घरात काय घडते, कोण किती कमावतो, कोणाला किती मान मिळतो, कोणाची मुले कशी आहेत, कोणाचे संसारात भांडण आहे, कोण सुखी आहे आणि कोण दुःखी आहे, याचा विचार करत बसलास तर तुझ्या स्वतःच्या आयुष्याकडे पाहायला तुला वेळच मिळणार नाही. लक्षात ठेव, दुसऱ्याच्या घरातील दिवा किती मोठा आहे हे पाहण्यापेक्षा तुझ्या मनातला दिवा तेवत आहे का हे पाहणे अधिक महत्त्वाचे आहे. लोक तुझ्याबद्दल काय बोलतात याची चिंता करू नकोस आणि तुलाही दुसऱ्यांबद्दल बोलण्यात आनंद मानू नकोस. कारण दुसऱ्याची निंदा करताना तुला वाटते की तू त्यांच्याबद्दल बोलत आहेस, पण खरं तर त्या क्षणी तू तुझ्या स्वतःच्या मनावर नकारात्मक विचारांचे संस्कार करत असतोस. बाळा, प्रत्येक माणूस आपल्या आयुष्यात एक अशी लढाई लढत असतो जी जगाला दिसत नाही. एखादा माणूस हसत आहे म्हणून तो सुखी आहे असे समजू नकोस आणि एखादा माणूस शांत आहे म्हणून त्याला काहीच दुःख नाही असेही समजू नकोस. कोणाच्या चेहऱ्यावर दिसणाऱ्या काही क्षणांवरून त्याच्या संपूर्ण आयुष्याचा निर्णय देऊ नकोस. ज्याला तू आज दोष देत आहेस त्याच्या जागी स्वतःला एकदा ठेवून पहा. कदाचित त्याची परिस्थिती तुला वेगळी दिसेल. म्हणून कोणाची निंदा करण्यापूर्वी स्वतःला एक प्रश्न विचार, जर माझ्याबद्दल अशाच प्रकारे कोणी बोलले तर मला कसे वाटेल? हा प्रश्न तुझ्या जिभेला थांबवेल. बाळा, तोंडातून निघालेला शब्द बाणासारखा असतो. बाण परत फिरवता येतो का? नाही. त्याचप्रमाणे कठोर शब्दही परत घेता येत नाहीत. म्हणून बोलताना विचार कर, सत्य बोल, पण सत्याच्या नावाखाली कोणाचे मन तोडू नकोस. एखाद्याची चूक तुला दिसली तर त्याची टिंगल करू नकोस. शक्य असेल तर प्रेमाने त्याला योग्य मार्ग दाखव. कारण चूक दाखवणारा शत्रू नसतो आणि चूक सांगून अपमान करणारा मित्रही नसतो. तुझ्या मनात दुसऱ्याचे भले व्हावे अशी भावना असेल तर तुझे शब्द आशीर्वादासारखे होतील. पण मनात द्वेष, मत्सर आणि स्वतःला मोठे दाखवण्याची इच्छा असेल तर तेच शब्द विषासारखे बनतील. म्हणून बाळा, तुझी वाणी जप. तुझ्या जिभेवर माझे नाव ठेव आणि दुसऱ्यांची निंदा करण्यासाठी त्याच जिभेचा वापर करू नकोस. सकाळी माझे नामस्मरण कर आणि स्वतःला सांग, आज माझ्या हातून कोणाला दुखावणारे शब्द निघणार नाहीत. आज मी कोणाच्या दोषांची चर्चा करणार नाही. आज मला कोणाची निंदा करायची संधी मिळाली तरी मी शांत राहीन. एवढा छोटासा संकल्प तुझ्या जीवनात मोठा बदल घडवू शकतो. तुला वाटेल की दुसऱ्यांची चर्चा न केल्याने आपण काय गमावणार? पण बाळा, तू काही गमावणार नाहीस. उलट तू तुझा अमूल्य वेळ वाचवशील, तुझ्या मनाची शांती वाचवशील आणि तुझ्या जिभेवरचे पाप वाढू देणार नाहीस. लोकांच्या आयुष्यात डोकावत राहिलास तर तुला कधीच समाधान मिळणार नाही. आज एका व्यक्तीची चर्चा करशील, उद्या दुसऱ्याची, परवा तिसऱ्याची, पण शेवटी तुझ्या मनात काय उरेल? फक्त अस्वस्थता. म्हणून दुसऱ्यांच्या आयुष्याचा हिशोब ठेवू नकोस. तुझ्या कर्माचा हिशोब ठेव. तू आज कोणाला मदत केलीस का? कोणाला आनंद दिलायस का? कोणाचे अश्रू पुसलेस का? कोणाला चांगले 2 शब्द बोललास का? तुझ्या आईवडिलांशी प्रेमाने वागलास का? तुझ्या घरच्यांना समजून घेतलेस का? या प्रश्नांची उत्तरे शोध. कारण तुझ्या आयुष्याचे खरे सौंदर्य दुसऱ्यांच्या चुका शोधण्यात नाही, तर स्वतःला रोज थोडे चांगले बनवण्यात आहे. बाळा, जगात प्रत्येकाला बदलण्याचा प्रयत्न करू नकोस. ज्याला स्वतःमध्ये बदल करायचा आहे तो बदलेल. ज्याला सत्य समजायचे आहे तो समजून घेईल. ज्याला तुझी किंमत कळायची आहे त्याला कळेल. तू मात्र तुझे मन स्वच्छ ठेव. तुझ्या वाट्याला जे कर्म आले आहे ते प्रामाणिकपणे कर. लोक तुझी स्तुती करतील तेव्हा अहंकार वाढवू नकोस आणि लोक निंदा करतील तेव्हा मन खचवू नकोस. कारण लोकांचे मत आज एक असते आणि उद्या दुसरे, पण तुझ्या अंतःकरणाला आणि माझ्या चरणांना तुझ्या कर्माचे सत्य माहीत असते. म्हणून लोकांच्या बोलण्यापेक्षा तुझ्या मनाची शुद्धता महत्त्वाची आहे. बाळा, काही लोक तुझ्या आयुष्यात
फक्त तुझी परीक्षा घेण्यासाठी येतात. ते तुझ्याबद्दल बोलतील, तुझी निंदा करतील, तुझ्यावर आरोप करतील. पण प्रत्येक आरोपाला उत्तर देत बसू नकोस. कधी कधी मौन हेच सर्वात मोठे उत्तर असते. तू शांत राहिलास म्हणून तू कमजोर होत नाहीस. उलट स्वतःच्या जिभेवर नियंत्रण ठेवणारा माणूस खरा सामर्थ्यवान असतो. राग आला म्हणून बोलणे सोपे आहे, पण रागाच्या क्षणी शांत राहणे ही खरी साधना आहे. म्हणून जेव्हा कोणी तुझी निंदा करेल तेव्हा मनात माझे नाव घे आणि स्वतःला सांग, स्वामी माझ्यासोबत आहेत. मला प्रत्येक गोष्टीला उत्तर देण्याची गरज नाही. बाळा, तुझ्या आयुष्यात काही लोक तुझ्यापेक्षा पुढे जातील. त्यांचे यश पाहून मत्सर करू नकोस. त्यांना मिळालेले यश त्यांच्या वाट्याचे कर्म आहे आणि तुझ्या वाट्याचा मार्ग वेगळा आहे. दुसऱ्याच्या फुलांकडे पाहून तुझ्या हातातील कळी फेकून देऊ नकोस. तुझ्या आयुष्यातही योग्य वेळ आली की फुले उमलतील, पण त्यासाठी तुझे मन शांत ठेव. मत्सरात वेळ घालवू नकोस. निंदा करण्यात वेळ घालवू नकोस. तुलना करण्यात वेळ घालवू नकोस. कारण वेळ हीच तुझी खरी संपत्ती आहे. पैसा गेला तर परत मिळू शकतो. वस्तू हरवल्या तर पुन्हा घेता येतात, पण गेलेला वेळ पुन्हा मिळत नाही. म्हणून तुझ्या आयुष्यातील प्रत्येक दिवस माझ्या नामस्मरणाने आणि चांगल्या कर्माने भरून काढ. बाळा, दुसऱ्याची निंदा करण्यासाठी जेवढी ऊर्जा वापरतोस तेवढी ऊर्जा स्वतःला घडवण्यासाठी वापरलीस तर तुझे आयुष्य बदलून जाईल. दुसऱ्याच्या घरात काय चालले आहे याचा विचार करण्याऐवजी तुझ्या घरात प्रेम कसे वाढेल याचा विचार कर. दुसऱ्याच्या मुलाने काय केले याची चर्चा करण्याऐवजी तुझ्या मुलाला कोणते संस्कार द्यायचे याचा विचार कर. दुसऱ्याने किती पैसा कमावला याची गणना करण्याऐवजी तुझ्या कष्टातून मिळालेला पैसा योग्य ठिकाणी कसा वापरायचा याचा विचार कर. दुसऱ्याला किती मान मिळतो याची चिंता करण्याऐवजी तू इतरांना किती आदर देतोस हे पहा. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे दुसऱ्याला बदलण्यापूर्वी स्वतःच्या मनाला बदल. कारण मन बदलले की जगाकडे पाहण्याची तुझी दृष्टी बदलते. बाळा, माझे नाव घेताना फक्त इच्छा मागू नकोस. माझ्याकडे बुद्धी माग, विवेक माग, संयम माग, चांगले कर्म करण्याची शक्ती माग. स्वामी, माझ्या आयुष्यात पैसा द्या, सुख द्या, संकटे दूर करा असे मागणे चुकीचे नाही. पण त्यासोबत एवढेही माग की स्वामी, सुख मिळाले तरी अहंकार येऊ देऊ नका आणि दुःख आले तरी माझा विश्वास ढळू देऊ नका. कारण सुख-दुःख हे जीवनाचे दोन प्रवाह आहेत. दोन्ही येतात आणि जातात. पण माझ्यावरचा विश्वास कायम ठेवला तर कोणत्याही परिस्थितीत तू स्वतःला सावरू शकतोस. म्हणून बाळा, आजपासून एक गोष्ट लक्षात ठेव. दुसऱ्याची निंदा करून स्वतःची किंमत वाढत नाही. दुसऱ्याला कमी दाखवून तू मोठा होत नाहीस. दुसऱ्याच्या अपयशावर हसल्याने तुझे यश मोठे होत नाही आणि दुसऱ्याच्या दुःखाची चर्चा केल्याने तुझे दुःख कमी होत नाही. उलट दुसऱ्याच्या दुःखात शक्य असेल तर त्याच्या पाठीशी उभा राहा. त्याला 2 प्रेमाचे शब्द दे. त्याच्या डोळ्यातील अश्रू समजून घे. आणि जर मदत करता येत नसेल तर निदान त्याची निंदा तरी करू नकोस. मौन राहा. हेही एक पुण्याचे कर्म आहे. बाळा, तुझ्या जीवनात जे काही घडत आहे त्यातून तुला काहीतरी शिकायचे आहे. म्हणून प्रत्येक दिवसाच्या शेवटी स्वतःला विचार, आज मी कोणाला दुखावले का? आज मी कोणाची निंदा केली का? आज मी कोणाचा मत्सर केला का? आज मी कोणाला मदत केली का? आज मी माझे मन स्वच्छ ठेवले का? जर एखाद्या प्रश्नाचे उत्तर चुकीचे आले तर स्वतःला दोष देऊ नकोस. माझे नाव घे आणि उद्यापासून सुधारण्याचा प्रयत्न कर. कारण मला तुझ्याकडून परिपूर्णता नको. मला तुझ्याकडून प्रामाणिक प्रयत्न हवा आहे. तू पडशील, चुका करशील, कधी रागवशील, कधी मत्सरही वाटेल, पण त्या भावनांमध्ये कायम राहू नकोस. उठ, स्वतःला सावर आणि माझ्या नावाने पुन्हा चांगल्या मार्गावर चालायला सुरुवात कर. मी तुझ्यासोबत आहे असे मनात ठेव. तुझी परीक्षा आली म्हणून मी तुला सोडले असे समजू नकोस. संकट आले म्हणून माझी कृपा संपली असे समजू नकोस. अनेकदा संकटाच्या काळातच तुझ्यातील खरी शक्ती तुला कळते. म्हणून घाबरू नकोस. आणि हो, दुसऱ्यांच्या निंदेपासून स्वतःला दूर ठेव. कारण संगत मनावर परिणाम करते.
ज्या लोकांमध्ये सतत दुसऱ्यांचे दोष, निंदा, मत्सर, भांडणे आणि नकारात्मक चर्चा असते त्यांच्या सहवासात राहिलास तर नकळत ते विचार तुझ्या मनातही येतात. म्हणून प्रेम सर्वांवर कर, पण संगत विचारपूर्वक कर. प्रत्येकाला नमस्कार कर, पण प्रत्येकाच्या विचारांचा स्वीकार करू नकोस. प्रत्येकाशी चांगले वाग, पण प्रत्येकाला आपल्या मनात जागा देऊ नकोस. तुझे मन हे मंदिरासारखे आहे. त्या मंदिरात कोणाला प्रवेश द्यायचा हे तुझ्या हातात आहे. माझे नामस्मरण, चांगले विचार, सत्कर्म, प्रेम, दया आणि संयम यांना तुझ्या मनात जागा दे. निंदा, द्वेष, मत्सर, अहंकार आणि राग यांना हळूहळू बाहेर काढ. मग पहा तुझ्या जीवनात शांतता कशी येते. बाळा, लोक तुला समजून घेतीलच असे नाही, पण तू स्वतःला समजून घे. लोक तुझी स्तुती करतीलच असे नाही, पण तू तुझे चांगले कर्म सोडू नकोस. लोक तुझी निंदा करतील असेही नाही, पण त्यांच्या शब्दांमुळे तुझ्या मनाची शांती गमावू नकोस. माझे नाव घे आणि पुढे चालत राहा. तुझा मार्ग तुझाच आहे, तुझे कर्म तुझेच आहे आणि तुझ्या अंतःकरणातील सत्य मला माहीत आहे. म्हणून बाळा, दुसऱ्यांच्या निंदेपासून स्वतःला वाचव. स्वतःच्या मनातील दोष ओळख आणि माझ्या नामस्मरणात मन रमव. तुझ्या जिभेवर माझे नाव असेल आणि मनात प्रेम असेल तर तुझ्या जीवनातील अनेक अडचणी तुला लहान वाटू लागतील. कारण मन शांत झाले की संकटे संपली नसली तरी त्यांना सामोरे जाण्याची शक्ती वाढते. म्हणून उठ, माझे नाव घे आणि आजपासून स्वतःच्या जीवनाकडे लक्ष दे. दुसऱ्यांच्या आयुष्याचा हिशोब ठेवू नकोस. तुझा हिशोब माझ्याकडे आहे. तू फक्त तुझे कर्म स्वच्छ ठेव. बाकीची चिंता माझ्यावर सोड. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. तुम्हाला आजचे स्वामी विचार कसे वाटले ते कमेंट करून नक्की सांगा. आवडले असतील तर लाईक, कमेंट, शेअर नक्की करा. धन्यवाद.